अगं मला मान्य आहे आपला पहिला प्लॅन फसला, पण माझा दुसरा प्लॅन अजिबात फसणार नाही. उद्या रिपोर्ट्स आले की सगळं आपल्या मनासारखं होणार. रिपोर्ट सोबत शक्ती सुद्धा घरात येणार आणि तिचा सगळा खेळ संपणार. बॉस बॉस बॉस, मला पण माझी DNA टेस्ट करायची आहे. काय? हो, कशाला? कारण मला माझ्या परमपूज्य पितांवरती डाऊट आहे. मी एवढ्या इकडे शहरात येऊन मरमर करतोय, समाजासाठी झटतोय, पण त्यांना त्याचं काहीच पडलेलं नाही. ते तिकडे गावात राहून दारू ढोसात बसलेत. बॉस एक सांगू का, मला आहे ना भविष्यात पंतप्रधान व्हायचंय. पण माझ्या बापाने मला कधी स्वप्न दाखवली नाहीत आणि बघू पण दिली नाहीत. मला काय वाटतं, माझ्या आहे ना घराण्याच्या कुंडलीतच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मला DNA चेक करायचा आहे. एकदा का DNA चेक केला ना कि मला कळेल मेरे बाप का बाप कौन है और ये कोरोना किस बाप का बेटा है. अरे माठ, तुला तुझ्या बापाची DNA टेस्ट करायची आहे? हा करणार. अरे बापरे, नाही, पण DNA टेस्ट काय असते हे त्यांना माहीतच नाहीये. पण जर त्यांना कळलं DNA टेस्ट काय आहे तर त्या ना मला गावातून बाहेर अशी वरात काढतील माझी बॉस. आणि त्यात मी त्यांचा सावत्र मुलगा आहे. काय? सावत्र मुलगा? अरे मंदबुद्धी, मग तुमचे DNA मॅच कसे काय होतील? जरा तरी अक्कल लाव ना. हा, आणि हा होणार आहे देशाचा पंतप्रधान. हा बरोबर, म्हणजे माझे गुण पण मॅच होणार नाहीत आणि DNA टेस्ट पण मॅच होणार नाहीत, बरोबर ना? अरे बापरे, प्लीज गडबड झाली. खूप 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 मोठी गडबड झाली. काय? आता कसं आता शक्तीला सगळं कळणार? काय? हो, काय 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 तुमचे DNA मॅच कसे काय होतील? कारण तुम्ही तिचे सख्खे काकाच नाही आहात तर. अरे बापरे, हे तर आपल्या लक्षातच आलं नाही. आता काय होणार? बॉस, तुमचे रिपोर्ट पण तयार झालेत आणि ते निगेटिव्ह येतील आणि त्या शक्तीला कळणार की तुम्ही तिचे सख्खे काका नाही आहेत आणि तिनं आधीच ठरवलं की तुम्ही तोते आहात म्हणून. आणि ते रिपोर्ट्स मॅच नाही झाले तर ती तुम्हाला खोटं ठरवणार आणि बॉस तुम्ही खोटे ठरणार. संपलं, सगळं संपलं. तिला आता सगळं कळणार आणि ही सगळी इस्टेट तिच्या घशात जाणार. काहीही संपणार नाही. शांत राहा तुम्ही. मला एक सांगा, मी शक्तीचा सावत्र काका आहे हे कोणाला माहिती आहे? आपल्या तिघांना. शक्तीला माहिती आहे. आणि प्लीज हा सावत्र शब्द तिच्यासमोरच कोणासमोरही काढायचा नाही. अहो, आपण नाही बोलणार कुणी, पण ते रिपोर्ट तर बोलतील ना. त्याची सगळी व्यवस्था मी आधीपासूनच केली आहे. म्हणजे नक्की काय केलं तुम्ही? अरे मी पण त्याचीच वाट बघते. एकदा का रिपोर्ट्स आले ना की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण शिवा, मला ना खूप टेन्शन आलंय रे. शक्ती, हे बघ, नको टेन्शन घेऊस. काय करायचं टेन्शन घ्यायची? अरे काळजी तर वाटणारच ना. उद्या प्रिन्स सर आणि माझे रिपोर्ट्स मॅच नाही झाले तर सगळ्या गोष्टी मेसअप होतील. आपल्याला जी लढाई लढायची ती कशी लढणार आपण? आपल्याला पडलेली कोडी कशी सोडवणार? हे बघ, मला ना सगळं असं अंधुक अंधुक वाटायला लागलंय. काय होईल, कसं होईल, काहीच कळत नाहीये. आणि शिवा, उद्या जर रिपोर्ट्स मॅच नाही झाले तर मग प्रिन्स सर म्हणाले तसं ते मला या शहरातनं बाहेर काढून टाकतील. शक्ती, ऐक, तू जरा थंड घे. हे बघ, आपण बोललो ना, तुला टेन्शन नको घेऊ. हा, आणि उद्या जो काय रिपोर्ट यायचा तो येऊ दे. DNA मॅच होतील न होतील तू नको टेन्शन घेऊ. आपण जे असेल ना ते सगळं ऍक्सेप्ट करू. आणि एक गोष्ट लक्षात ठेवू शकते, आपण कायम तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक लढाईमध्ये आपण तुझ्या कायम पाठीशी आहे. शिवा, अरे माहितीये मला ते, पण तरी मला. बास शक्ती, बघ, जेवढा जास्त विचार करणार ना तेवढा जास्त त्रास होणार. तो आता निवांत झोप बघू. हा, उद्या भेटू आपण. झोप. ओके, गुड नाईट. गुड नाईट. प्रिन्स, तुम्ही हे सगळं कधी केलं? आम्हाला काही बोललातच नाहीत. प्रिन्स निखारगे नाव आहे माझं.
हे असले घोटाळे माझ्या डाव्या हाताचं मळ आहे मळ. हे बाकी खरंय हा? आता पुढे आपल्याला हवं तसंच होणार सगळं. ती शक्ती आपल्या घरात येणार आणि मग लावा ताकद. काय रे नाना, काय झालं असं का बघतोय? अरे शिवा, अरे काय झालं रे काही? आपली जिंदगी फार बदलून गेली. आपली जिंदगी अशी नव्हती र. अरे आपण तिखट मीठ खाऊन सुद्धा सुखी समाधानानं जगत होतो. अरे तू पीठ माळायचा आणि मी चपात्या लाटायचो, मी झाडू मारायचो आणि तुला आधी पुसायचं, मी 90 मारायचो तर तू मला अडवायचा. ए शिवा, गैरसमज करून घेऊ नकोसा. का कुणास ठाऊ, जेव्हापासनं शक्ती तुझ्या आयुष्यात आली ना, तेव्हापासनं तुझं आयुष्यच बदलून गेलं. नाना अरे काय बोलतोय तू? शक्ती आपल्या लाईफमध्ये आल्यापासून म्हणजे? हे बघ, गैरसमज करून घेऊ नको. मला असं म्हणायचं होतं, शक्ती तुझ्या आयुष्यात आली याचा आनंद आहे मला, पण लेका तिच्या येण्यानं तू माझ्यापासून असा दूर चाललायस. अरे आपल्यात अंतर पडायला लागलं र पोरा. नाना अरे ये बस, इथे बस बस, शांत बस, थांब. कुठे ठेवलीस? काय करतोय? थांब जरा. हा, तुझ्या सगळी ठिकाणं मला माहिती. थांब इथे, इथेच बस. हे शिवा, दारू नग. अरे लय मी याच्या आहारी गेलोय. हे बघ, दारू नग. आता असं वाटतं ना, दारू सोडून द्यावी. आपण तुला बोललो का दारू सोड? बोललो नाही ना? गप बस ना. अरे पण नाना गप बस बोललो ना आपण. हा, गप बस. नाना आपल्याला सांग, आपण शंभू महादेवचा भक्त कसा झालो? तुझ्यामुळे ना. आपल्या जन्माच्या आधीपासून तू शंभू महादेवाचा भक्त. तुझी भक्ती आपल्यात उतरली. हा, आतापर्यंत इतकी संकट आली आपल्यावर, पण प्रत्येक संकटावर आपण मात केली. कोणामुळे? माझ्या शंभू महादेवामुळे ना. तू आणि आईने आपल्याला जन्माला घातलं, या जगात आणलं.